भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, 4 वेळा फुले भाजपचे कमळ। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ 1991 पर्यंत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जात होता। हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। काँग्रेसने 1999 पर्यंत सातत्याने निवडणूक लढवली आहे, तर 2004 पासून आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे। दुसरीकडे 1984च्या निवडणुकीपासून भाजप या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहे। एकंदरीत भाजपने या मतदारसंघात 4 वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेसने 4 निवडणुकांमध्ये 1 वेळा आघाडीच्या सहकार्याने विजय प्राप्त केले आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची केंद्रातही ओळख आहे। 1953 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। 1952 ते 1999 पर्यंतच्या निवडणूक रिंगणात काँग्रेसने थेट निवडणूक लढवली आहे। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अस्तित्वात आल्यानंतर या मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक लढवली। यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी धर्मात भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला। त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या माध्यमातून बाद झाला। दुसरीकडे 1999 मध्ये भारतीय लोकदल आणि जनता पार्टी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती। 1984 पासून मतदारसंघाच्या रिंगणात भाजप थेट निवडणुकीत पोहोचली। 1984 पासून ते 2014 पर्यंतच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 4 वेळा विजय प्राप्त झाला। चुनीलाल ठाकूर, शिशुपाल पटले आणि नाना पटोले या 4 खासदारांचा समावेश आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेस पक्षातील कारकीर्द वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकदाच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात त्यांना विजय प्राप्त करता आला। येत्या 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे, तर दुसरीकडे एनडीए कडून भाजप निवडणूक लढणार आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगणार आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।